शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण किंवा शेवटचे अपडेट म्हटले तरी हरकत नाही। कारण की सध्या राज्य सरकार या योजनेबद्दल सकारात्मक नसून राज्य सरकारकडून या योजनेच्या हप्त्याच्या वितरणाबद्दल टाळाटाळ करण्यामध्ये येत आहे व कोणत्याही प्रकारची अधिकारिता अशी माहिती देखील जाहीर करण्यामध्ये येत नाही आहे। तसेच आम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ही शेवटची अपडेट कशी होऊ शकते, तर काल विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बोलत असताना नाव न घेता नमो शेतकरी योजनेबद्दल त्यांनी मोठी अपडेट जाहीर केली आहे। अजितदादा म्हणाले की सध्या महाराष्ट्र राज्य सरकारला त्यांच्या काही जुन्या योजना ज्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या सहमतीने चालवल्या जातात त्यापैकी राज्य सरकारच्या काही योजना बंद करण्याची गरज आहे। कारण सध्या राज्य सरकारचे आर्थिक संतुलन बसत नसून या योजनांचे हक्के वितरित करणे सध्या स्थितीला शक्य नाही। त्यामुळे नाव न घेता राज्य सरकारचे नमो शेतकरी योजना बंद पडण्याचे संकेत हे सध्या राज्य सरकारकडून समोर येत आहेत। असे असले तरी देखील राज्याचे कृषी मंत्री यांनी काल राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई, पीक विमा व सोयाबीन कापूस अनुदान हे येत्या 31 मार्च पूर्वी वितरित करण्याची घोषणा केली व राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 31 मार्च पूर्वी या अनुदानाचे पैसे त्यांच्या बँक खात्यात मिळून जातील अशा प्रकारचे मोठे आश्वासन देखील शेतकऱ्यांना दिले आहे। त्यामुळे कदाचित 31 मार्च पूर्वी राज्य सरकारने निर्णय घेतला तर नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता हा वितरित केला जाऊ शकतो। परंतु ही केवळ एक शक्यता असून याची कोणतीच अधिकृत अशी माहिती ही राज्य सरकारने आतापर्यंत जाहीर केली नाही। त्यामुळे सध्या स्थितीला राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजना बंद करण्याचे संकेत मिळत असून शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पान पुसल्याचे आरोप हे सध्या शेतकरी करत आहेत। तर अशा प्रकारची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। तर अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।